काय ग आजी? हा दिसत नाही काय नाही आपलं बसायचं गप तर कशाला बडबड करत असते ग? अरे दिसत नसलं ना तरी मी उडत्या पाखराची पक मोजती. माझ्या नादाला लागू नको. आता तुला मेंदू नाही तरी तू जगतूसच का नाही? अगे आजे, अगे पण गोपाळा आलाय ती चांगलंच झालं की, असं का करायला लागलीस? हो चांगलं झालं. जा घरी घेऊन तुझ्या. नेतेस का? आणि घाल तुझ्यासारखेच त्या भांड्याच्या साबणाने आंघोळ त्याला. म्हातारे, तुला कसं काय कळलं मी भांडी घासायच्या साबणानं आंघोळ केली? अरे वासावूनच कळतंय. मग खरकाट्या भांड्याचा वास मारतोय. हा तू तर आहे ना जित्या. हा तुझं ठरलं का लगीन? हा का राहणार आहे तसाच? आजी झालं का? काढलाच माझ्या लग्नाचा विषय. हा आजी तू बघ की एखादं स्थळ आहे का कुठं? बघ की. बघते की स्थळ बघते. हा स्थळ बघती, लगीन लावून देती. ती हनीमूनला काय काय त्याला पाठवती. तुझी पोरं खळी होती आणि ती मोठी झाली की त्यांचं बी लगीन लावून देती. चालतंय ना? चालतंय चालतंय. बघा आजी शपथ. आजी, अगं तू काय आता लगीन लावायचं दुकान टाकते का आता? अरे मूड द्या ना. तुम्हाला काय लाजा वाटतात का काय रे? हा कामना धामन उघडे अंगाला घाम, रंग झाला फिकान कोणी दिना मुका. हा लगीन करायला चाललाय. पुरी काय रस्त्यावर पडल्यात वय रे? हा तुमची लाकडं गेली मसनात. तुम्हाला भरली रागात पिती लवकर. हे जित्या, अरे चल बाबा, कानात न रागात यायच्या आधी चल इथनं. चल बाबा चल पळा ढुंगणाला पाय लावून. थांबा तुमच्याकडे ना नंतर बघते. पहिले त्या हमट्याला बाहेर काढते. अरे चिवळ्या चिवळ्या, अरे चिवळ्या, तू बी दिवसा बी आताच आहेस का?